नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेत देखील नाराजीचा सूर आहे। सूत्रांची ही माहिती, पक्ष डॅमेज झाल्याची ही चर्चा आहे। गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत, सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दिली जाणार। शिंदेंची शिवसेनेत राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या विधानाविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ पुण्यामधील अलका चौकात हे आंदोलन। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषद घेऊन गोऱ्हे झालेल्या आरोपांवर उत्तर देणार। गोऱ्हेंनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांनंतर टीकेची झोड। व्यासपीठावर अशी चर्चा झाली नसती तर अशी उत्तरं मिळाली नसती। राजकीय गोष्टींची चर्चा झाल्यावर दिलं गेलेलं उत्तर होतं। नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावर उदय सामंत यांचं वक्तव्य। वेगवेगळ्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर वेगवेगळे रेड कार्ड। गोऱ्हेंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही। गोऱ्हेंनंतर मंत्री योगेश कदमांचेही ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे 50 ते 60 पदाधिकारी बैठकीसाठी मातोश्रीवर हजर। जिल्हाप्रमुख सीताराम भुते आणि आशिष पांडेही हजर। दरम्यान विनायक राऊत आणि शरद कोळीही उपस्थित। चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळेंची भेट। मंत्र्यांचे खासगी सचिव, पीए, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनबारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता आहे। फिक्सर सचिव, पीए यांना रोखल्याबद्दल फडणवीसांचं अभिनंदन। राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयात फडणवीसांच्या पाठीशी संजय राऊतांचं विधान। शिंदेंच्या सहकाऱ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरेंनी पोटात घातले तर सर्व फिक्सर ओएसडी शिंदेंच्याच शिवसेनेतील मंत्रालयामधील ओएसडींवरून संजय राऊतांचा आरोप। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या सीनबाबत कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नाही। मालिकेविषयी फॉल्स नेरेटिव्ह पसरवलं जात आहे, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण। धमकी देऊन अब्रूनुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकरच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया आहे, तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा आहे। धमकी देणाराचे कोश्यारींसोबत देखील फोटो आहेत, सावंत यांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकरांनी फेटाळले। इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार। प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीचे कोल्हापूरमध्ये पडसाद। कोल्हापूरमधील मराठा समाज आक्रमक। धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी। मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या आहेत। 2 दिवसामध्ये मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा। माझ्या परीक्षेपेक्षा वडिलांना न्याय मिळणं माझ्यासाठी महत्त्वाचं। अन्नत्याग आंदोलनात संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। आमदार संदीप क्षीरसागर मस्साजोगमध्ये आंदोलकांच्या भेटीला। मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। तत्पूर्वी सुप्रिया सुळेंना धनंजय देशमुखांना फोन केला होता। मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा। भागचंद महाराज झांडे बीडच्या मस्साजोगमध्ये दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील 7 मागण्यांसाठी आंदोलन। अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी होत असल्याचा आरोप। महसूल मंत्र्यांच्या खात्यामध्ये काय सुरू आहे? वडेट्टीवारांचा ट्विट करत बावनकुळेंना हा सवाल।